प्रमोदजी पवार सर आपला विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षेमध्ये विराजमान व्हायचे. संतोषजी पाटील साहेब सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय धनंजयजी पवार सर यांचं मंचाकडे आगमन झालं. एक उत्तम दर्जेदार लिजेंडरी खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बेलुनी संघाचे खेळाडू कक्षाच्या बाजूला प्रेक्षक असतील तर प्लीज सहकार्य करायचे, कोऑपरेट करा आणि खेळाडू कक्षामध्ये कोणीही प्लीज थांबू नका, विनंती आहे. खेळाडू कक्षामध्ये प्लीज कोणी थांबू नका. खेळाडू व्यतिरिक्त कोणीही आढळला तर मात्र पेनल्टी सामोरं जावं लागेल. त्यामुळे राकेश मात्र प्लीज टीम मेट्स सगळ्यांना सांगायचं आहे. या सामन्याचा सामनावीर सुदर्शन गायकर. अरुणदादा पाटील, अरुणभाई पाटलांनी विनंती करतोय की आपल्या शुभ असते या सामन्याचा सामनावीर सुदर्शन गायकर. दादा यायचंय. अरुणदादा पाटील भाई या. सामन्याचा सामनावीर. एक षटक 5 धावा 1 विकेट आणि धावा त्याने जमवल्या मात्र 6 चेंडूमध्ये 11 धावा. अप्रतिम खेळ आणि पुन्हा एकदा या रन मशीननं आणि एका जाणत्या खेळाडूनं स्वराज्य चषकामध्ये मात्र सुपर 5 मध्ये दाखल झालाय. आजविली संघ तुमचं मनपूर्वक कौतुक. धन्यवाद सर. मॅचकडे वळूया जिथे आपण पाहतोय गावदेवी बेळवली विरुद्ध मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई अशी मॅच मैदानामध्ये आपण पाहतो, जिथे पहिल्यांदा नाणेफेक जिंकले जासई संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमंत्रित केलं गेलंय. बेळवली संघाला फलंदाजीसाठी काय देखना फटका, क्रिकेटमध्ये क्लास नजाकत असल्या फटका आपण पाहिला. लॉंग ऑफच्या दिशेनं आलेला हा चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय एकूण धावा झाल्यात त्या 5. सुपर 10 मधील ही शेवटची लढत आपण पाहतोय सर, जिथे गावदेवी बेळवली विरुद्ध मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई अशी मॅच आपण पाहतोय. 4 षटकांचं पहिलं सत्र असेल. त्यामधील पहिली ओव्हर आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर पाहतोय, ज्यामध्ये आलेला हा देखना फटका चौकार. पॅडल स्वीपचा प्रयत्न होईना करता धोक्याची घंटा वाजू शकली असते, परंतु चपळाईनं दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. या एका धावेनं मात्र धावफलक 1 पुढे जात आहे, जिथे धावा झाल्यात त्या बिनबाद 6. तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो का मालिकावीर साठी सुपर 10 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यापर्यंत धावा मोजल्या जातील. त्याच्यामुळे आजच्या रजनीमधला हा अंतिम सामना असेल की ज्याच्या धावा आणि विकेट्स मालिकावीरसाठी मोजल्या जातील. चांगला फटका स्लिम मिड ऑफच्या दिशेने थोडासा खेळाडू फ्लंबल झालाय, परंतु चपलाईने 1 धाव पूर्ण केली आहे. या एका धावेनं धावफलक 1 पुढे जाईल, जिथे धावा झाल्यात त्या 7. साहिश मात्र हा गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक देखील पहिलं महत्वाचं षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. जो विश्वास सोपवला गेलाय त्या विश्वासाला पात्र ठरावं लागेल. बॅटची कडा घेतली आहे नक्कीच, नो डाऊट. फलंदाज बाद. पहिला गडी गावदेवी बेळवली संघाचा बाद झाला, ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या टीमला पाठीराख्यांना, परंतु त्या अपेक्षांचं उजं पेलवता आलं नाही आणि नाराज असेल स्वतःच्या फलंदाजावरती आणि बॅटिंगवरती नाराज होऊन तंबूमध्ये परततोय. या दरम्यान शैलेश सार्डेकरसाठी मात्र बक्षीस थांबत नाहीये, कारण गीतेशजी सार्डेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची बक्षीस येते आणि भरभरून कौतुक तर यायचं आपण. शैलेश सार्डेकर आणखीन 500 रुपयाची बक्षीस मात्र आपल्यासाठी येते. तर शैलेश सार्डेकरांनी विनंती करेन की आपली बक्षीस घेण्यासाठी आपण या अतिथी कक्षामध्ये यायचे. गीतेशजी सार्डेकर यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. राकेश. सन्मान दिला गेलाय चेंडूला. त्यांना चाचपडले की गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, ॲक्शन कशी आहे, कशा प्रकारची गोलंदाजी असेल. पहिल्या चेंडूवरती खरं तर जे चांगले फलंदाज असतात आपण पाहिलं की सन्मान देतात, चांगल्या चेंडूंना पाहतात, त्यांची पाहणी करतात, सिंगल्स डबल्सवरती देखील कॉन्सन्ट्रेट करतात. आणि खराब चेंडू असतील त्यांना माहिती आहे की जर आपण शेवटपर्यंत मैदानात राहिलो, पहिले सत्र संपता शेवटपर्यंत मैदानात राहिलो तर नक्कीच चांगल्या धावा आपल्या संघासाठी आपण जमा करू शकतो. तर नक्कीच खऱ्या अर्थानं
मी दिलगिरी व्यक्त करेन की वारंवार कॉमेंट्री थांबवावी लागते कारण मंचावर प्रमुख अतिथींचा खूप मांदियाळी आहे. तर मी निलेशजी भोपे यांना विनंती करेन या मंचावर उपस्थित धर्मेंद्र घोगरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक आदर्श खेळाडू आणि एक उत्तम व्यक्तिमत्व राहिलेला हा एक उत्तम मित्र धर्मेंद्र घोगरे यांचा सन्मान निलेशजी भोपे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी बेलोली संघानं आत्तापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात धावा जमा केल्या त्या 8. खरं तर पहिल्या षटकामध्ये जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपण षटक पाहतो ज्यामध्ये किमान 10, 15, 20 धावांपर्यंत देखील फलंदाजी करतात. अशा वेळी कुठेतरी जासई संघानं वर्चस्व प्रस्थापित केलं. मी तर म्हणेन पहिलं षटक हे जासई संघाच्या बाजूनं घडलं आणि एक महत्त्वाची विकेट देखील त्यांना भेटली. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन हटवण्यात येत आहे. फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील खरी त्यांची कसोटी असेल. गोलंदाज तयार. सुंदर क्षेत्ररक्षण केलं थर्डमॅनच्या रिजनमध्ये आपण पाहिलं. खरं तर त्या खेळाडूंना टप्प्याचा अंदाज घेतला. त्याला माहिती आहे चेंडू पडल्यानंतर चेंडू टर्न होईल आणि त्याच दिशेने स्वतःला ठेवलं आणि चेंडू कलेक्ट केला. एकच धाव येईल. या एका धावेनं धावफलक आपण बघतोय 8च्या घरामध्ये 9च्या घरामध्ये 8+1 टोटल 9 धावा झाल्यात. संयम मात्रे हा आपण गोलंदाज पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकात 8 धावा आल्या. चांगला चेंडू टाकलाय. पाहतोय चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये जातो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव होईना धोक्याची घंटा होईल का. पंचांनी नक्कीच थर्ड अंपायरसाठी सूचित केलं गेलंय. डिसिजन इज पेंडिंग. तिसरे पंच निर्णय देतील तोपर्यंत नक्कीच वेट करावं लागेल. थोडं थांबावं लागेल. खरं तर दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिलं थोडंसं कॉलिंग कमी पडलं. एक चौकार किंवा एक षटकार जर लगावला कोणत्याही बेदुरीच्या फलंदाजांना तर धनाजी जोरगे यांच्याकडून 300 रुपयाची बक्षीस आहे आणि सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार ठोकले तर 1000ची बक्षीस आहे. फलंदाज बाद आहे. आउट. जसं म्हटलं मगाशी मी की जे कॉलिंग व्हायला पाहिजे होतं दोन्ही फलंदाजांमध्ये ते कमी पडलं आणि त्याचा परिणाम भोगावा लागेल. फलंदाज बेलोली संघाचा बाद. जर जासई संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर राज घरत आणि या भावेश घरत यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. थोडंसं आता दडपण प्रेशर असेल बेलवली संघामध्ये कारण की धावचित फलंदाज बाद होणं कोणत्याही टीमसाठी धोक्याचं असतं. कारण की एखादा जरी मोठा फटका मारला कॅच आउट झाला फलंदाज लेग बिफोर विकेट बाद झाला परंतु धावचित फलंदाज बाद होणं हे खूप वाईट असतं त्या खेळाडूसाठी. परंतु तसं घडलं आणि आत्ता मात्र जी जबाबदारी आहे नवीन फलंदाज हे जे दोन्ही आपण बघतो त्यांच्यावरती असेल. आपल्या टीमला आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोचवावं लागेल. त्याच्या विपरीत त्याच्या उलट सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज संयम मात्र याच्याकडनं पुन्हा एक चेंडू येतो निर्धाव. धावफलक मात्र अजूनही 10च्या घरामध्ये. जर दोन सामन्यांचा विचार केला आपण सुदर्शन सर तर कमीत कमी धावांवरती देखील ते दोन्ही सामने टीमनं त्या धावा डिफेंड केल्या आणि विजय प्राप्त केला. म्हणजे किमान 4 षटकांचं जरी सत्र असेल आपण किमान 30 तरी धावा केल्या तरी एक फायटिंग स्कोर होईल या मैदानावरती. गोलंदाज संयम तयार. चांगला चेंडू स्टेप आउटून करण्याचा प्रयत्न फसता गेलाय. यष्टीरक्षकांना आपली कामगिरी चोखरीत्या बजावली गेली आहे. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय निर्धाव जातोय. धावफलक मात्र अजूनही 10च्या घरामध्ये. अजय पाटील आणि ऋषी पवार ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. या जोडीला शेवटपर्यंत मैदानात राहावं लागेल आणि आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसता गेलाय. आणखीन एक चेंडू जातोय निर्धाव. खरं तर फलंदाजानं जाणलं पाहिजे विचार केला गेला पाहिजे जर माझ्या बॅटमधनं जर चांगले फटके येत नसतील तर किमान एक सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज आहे त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम मला करता आलं पाहिजे. गोलंदाज संयम मात्र चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू जातोय निर्धाव. पंचांनी हे षटक संपल्याचा इशारा केलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर
गावदेवी बेलवली संघाची धावसंख्या जमा झाली आहे ती 10 आणि 2 महत्वाचे गडी बाद झालेत. संयम मात्रने सुंदर गोलंदाजी केली, फक्त धावा दिला त्यानं 2. जरी 2 षटकं झाली असली कमीत कमी पहिलं षटक देखील जासई संघाच्या बाजूनं घडलं, दुसरंही षटक जासई संघाच्या बाजूनं आपण पाहिलं. थोडंसं कुठेतरी दडपण प्रेशरमध्ये असेल बेलवली संघ. आता विचार करावा लागेल या जोडीला की जर आपल्यावरती विश्वास सोपवलाय, आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला मैदानात पाठवलंय तर आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. किमान फायटिंग स्कोर 25 ते 30 धावांपर्यंत आपल्या संघाला पोहोचवावं लागेल. त्या अनुषंगाने आपल्याला कामगिरी करावी लागेल. कोणत्या तरी एका फलंदाजानं ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. खराब चेंडू असतील त्यांचा समाचार घेतला गेला पाहिजे आणि चांगल्या चेंडूना सिंगल्स आणि डबल्सवरती कॉन्सन्ट्रेट करून एक सन्मानजनक टार्गेटवरती आपल्या टीमला पोहोचवावं लागेल. या दरम्यान विनंती करेन, सुपर 5 मध्ये जे संघ खेळणार आहेत त्याच्यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. तर देवस संघाच्या संघनायकाला, आई 11 चिंचवली संघाच्या संघनायकाला आणि त्याचबरोबर बोर्ले संघाच्या संघनायकाला आणि आजिवली संघाच्या संघनायकानं या 4ही संघाच्या संघनायकाने आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. जसा हा सामना संपेल अजिबात वेळ न दवडता लगेचच लकी ड्रॉ केला जाईल. जयदीप म्हात्रे हा नवीन गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाने विचार करायला पाहिजे, कारण की बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही. बरेचसे 4 ते 5 चेंडू झाले आत्तापर्यंत, एकही धाव आली नाही. 10 धावांवरती बेलवली संघ. खरं तर बऱ्याच कमी वेळा असं झालंय की तिसरं षटक मार्गस्थ असताना बेलवली संघाच्या धावा फक्त आणि फक्त 10 आहेत. गोलंदाज जयदीप म्हात्रे पुन्हा एकदा तयार. चांगला प्रयत्न यावेळेस कव्हरच्या दिशेनं, कोणतीही चूक नाही. जे जाळं विणलं गेलं होतं त्याच दिशेनं चेंडू गेला. आणखीन एक फलंदाज बेलवली संघाचा बाद. तर गिरीश आणि अक्षय पाटील सांगडे गावातील जी छोटी मुलं आहेत जी दररोज रात्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेतात, खूप मदत करतायत, त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी लकी ड्रॉ आहे सायकल. तर ती फक्त सांगडे गावातील जी लहान मुलं आहेत त्यांनी नावं अक्षय पाटील आणि गिरीश म्हात्रे यांच्याकडे नावं द्यायचे. छोट्या मुलांनी, सांगडे गावातील छोट्या मुलांनी ट्रॉफीच्या समोर बसलेले आहेत, त्यांनी नावं आपली द्या. आवाज आणि गर्दी न करता द्या लगेच. सुंदर पारितोषिक ठेवलंय, काहीतरी युनिक ठेवलंय. जे लहान खेळाडू असतात, क्रिकेटचा आनंद घेतात, त्यांच्यासाठी जर बक्षीस ठेवलं गेलं तर त्यांचाही आत्मविश्वास वाढेल, क्रिकेटविषयी प्रेम वाढेल. हीच आवड जोपासताना हा निर्णय घेतला गेलाय सांगडे संघानं, टीमनं. स्वराज्य चषकामध्ये आपण बघतोय, त्यासाठी देखील त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. मैदानामध्ये नवीन फलंदाज आकाश पवार, आकाश चोरगे हा नवीन फलंदाज येतोय. खरं तर आता मात्र येऊन वेळ अशी ठेपली आहे की बेलवली संघाला विचार करावा लागेल. 10 धावा आत्तापर्यंत आपण 10 फलकावरती बघतोय. आयुष्य कठीण आहे आपल्याला माहिती आहे, परंतु तक्रारी करून ते सोपं होणार नाही. म्हणून संघर्ष करत राहा, प्रयत्न करत राहा. आज ना उद्या एक दिवस तुमचा नक्की येईल, परंतु त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन, सातत्यपूर्ण मेहनत तुम्हाला करावी लागेल. तर आणि तरच यश हे तुमच्या वाट्याला येईल. गोलंदाज तयार. चांगला फटका बऱ्याच वेळानंतर आलेला, अतिरिक्त उचली घेतली चेंडूना, लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे आलेला हा चौकार. बऱ्याच अवधीनंतर आलेला हा फटका, थोडासा सुखद फटका, प्रेशर रिलीज करणारा फटका. या 4 धावेच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचते ते 14च्या घरामध्ये. ज्ञानेश्वर दादा पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व करा संध्याची पाटील यांचे वडील ज्ञानेश्वर दादा पाटील आपल्याला विनंती करतो या प्रातिनिधिक कक्षामध्ये आणि इथून या सामन्याचा आनंद घ्या. दणदणीत आलेला हा षटकार, या आधीच्या चेंडूवरती आला चौकार आणि त्यानंतर आलेला षटकार आपण पाहिला. आकाश चोरगेच्या बॅटमधनं आलेला हा फटका आपण पाहिला. 2 चेंडूंमध्ये या फलंदाजानं घेतल्या 10 धावा आणि जे प्रेशर होतं सर्व मी तर म्हणे रिलीज केलंय आणि या 6 धावेच्या मदतीनं दशक गाठलं गेलंय. म्हणजे 20 धावा गावदेवी बेलवली संघाच्या पूर्ण झाल्यात. आकाश चोरगे हा फलंदाज होता कुठे? खरं तर असेच फलंदाज बेलवली पाहिजेत जेणेकरून जास्तीत जास्त मोठे फटके येतील. सलग 3 षटकार जर ठोकले तर आदरणीय योग्यजी लहाने साहेब माजी सरपंच भिंगारवाडी यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. रायगड जिल्हा परिषद युवा मोर्चा या 2 धावा येत आहेत. या 2 धावेच्या मदतीनं
माफ करा, एकच धाव घेतली. या एका धावेच्या मदतीनं 21 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती जमल्यात आणि 3 विकेट जरी गेल्या असल्या तरी आकाश चोरगेनं मॅचमध्ये टर्निंग पॉईंट आणलाय असं म्हणायला हरकत नाही. एक चौकार आणि एक षटकार आणि अजूनही आकाश चोरगे मैदानामध्ये खेळतोय. गोलंदाज जयदीप तयार. प्रयत्न केला गेला होता, ही एकच धाव असेल. अद्यापही पंच एकच धाव आणि कोणताही इशारा येत नाही. एक धाव येईल. या एका धावेनं पंचांनी हे तिसरं षटक संपल्याचा इशारा केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई विरुद्ध खेळत असताना गावदेवी बेलवली संघानं धावा जमा केल्या त्या 22. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 7 चेंडूंमध्ये एक 10 ते 15 धावा आल्या तर नक्कीच जसं म्हटलं 30 जरी धावा जमा झाल्या बेलवली संघाचे एक फायटिंग स्कोर होईल. परंतु तसं होईल का की पुन्हा एकदा जासई संघ गोलंदाजीच्या जोरावरती मॅचमध्ये वापसी करेल आणि कमीत कमी धावांचं एका दुसरं षटक येईल हे पाहणं गरजेचं असेल. गावदेवी बेलवली विरुद्ध मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई अशी मॅच मैदानामध्ये आपण पाहतो, जिथे पहिलं सत्र मार्गस्थ असताना आपण पाहतो ज्यामधील एक षटकाचा खेळ बाकी आहे. बेलवली संघ फलंदाजी करतोय. आतापर्यंत बेलवली संघानं धावा जमा केल्या त्या 22. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशा वेळी शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय नवीन गोलंदाज कुणाल पाटील. याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल ऋषी पवार. हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. मिसफिल्ड होती आहे थोडीशी. चेंडू चांगला टाकला होता गोलंदाजानं. यष्टीरक्षक थोडासा चुकला गेलाय. आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडासा खालती राहिला परंतु चपलाईनं एक धाव आली आणि बेलवली संघाला माहिती आहे की आकाश चोरगे जास्तीत जास्त फलंदाजीवरती कसा राहील या अनुषंगानं कामगिरी करावी लागेल. मेघनाथजी पाटील साहेब म्हणजेच एम पाटील यांना विनंती करतोय आपण आदित्य कक्षामध्ये आगमन करायचं आहे. या दरम्यान खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद मधुकरजी चोरगे, दीपकजी पवार ही सगळी मंडळी घेत आहेत. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त आलेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला दणदणीत असा षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने नक्कीच धावफलक मात्र जाऊन पोहोचणार 29च्या घरामध्ये. जसं मगाशी म्हटलं नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचं एवढं काम होतं की त्यांना आकाश चोरगेला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम करावं, कारण की आकाश जबरदस्त फॉर्ममध्ये चांगली कामगिरी करतोय. एक चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आतापर्यंत त्यांना आपल्या टीमला नेऊन ठेवलं ते 29 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच एका दुसरा मोठा फटका आला. जसं मगाशी म्हटलं 30 धावा सहजरित्या पूर्ण होतील. किमान 40-45 धावांवरती देखील बेलवली संघ आता पोहोचू शकतो. त्यासाठी आकाश चोरगे मात्र जास्तीत जास्त चेंडूंचा सामना त्यानं करावा. थोडासा विचार करावा लागेल जासई संघाला, गोलंदाजाला विचार करावा लागेल, व्हेरिएशन करावं लागेल आणि आकाश चोरगेला कुठेतरी थांबावं लागेल. आणखीन एक फलंदाजाने मारलेला हा नक्कीच चौकार, त्याच दिशेने आलेला हा आपण फटका पाहिला. आधीच्या चेंडूवरती षटकार आणि आत्ताच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं मात्र संघ जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती. 33 धावा झाल्यात. आकाश चोरगे 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं जबरदस्त कामगिरी करताना आणि आपल्या संघाला त्यानं चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेवलंय, आणून ठेवलं आणि का त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला मैदानात पाठवलं होतं. त्या विश्वासाला त्यानं नक्कीच कामगिरी केली आणि तशी साजेशी कामगिरी, साजेशी फलंदाजी आपल्या टीमसाठी त्यानं केली आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कुणाल पाटील तयार. यावेळी चांगला चेंडू टाकलाय, चांगलं कमबॅक केलं गेलंय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईना थोडीशी मिसफिल्ड होती. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. खरं तर एकच धाव होती. फलंदाजांनी चपलाईने या 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय 35 या धावसंख्येवरती. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचं 2 चेंडूंमध्ये कितपत धावांवरती बेलवली संघ पोहोचतोय. गोलंदाज कुणाल पाटील तयार. चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव धोक्याची ठरेल का आणि पंचांचा निर्णय येणं अद्याप बाकी. याचाच अर्थ दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. या 2 धावा बेलवली संघाच्या खात्यामध्ये येतील आणि या 2 धावेच्या मदतीनं बेलवली संघ जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवरती. 37 धावा आतापर्यंत बेलवली संघाच्या झाल्या असं वाटलं नव्हतं. 25 तरी धावा पूर्ण होतील का, परंतु आकाश सोरगेला सर्व क्रेडिट द्यावं लागेल. गोलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फिनिश करायचा प्रयत्न होता, परंतु चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. पंचांनी हे पहिलं सत्र संपल्याचा इशारा केलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हे पहिलं सत्र संपलं गेलं आणि आपण पाहतोय गावदेवी बेलवली संघानं धावा जमा केल्या तर आत्तापर्यंत 37 म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. जर हा सामना मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासाई संघाला जिंकायचा असेल तर, अर्थात त्याच्या उलट जर या धावा गावदेवी बेलवली संघानं डिफेंड केल्या, वाचवल्या, तर त्यांचा संघ या स्पर्धेतील आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवेल. यासाठी पाहणं गरजेचं असेल. येणारी वेळ, येणारा काल आपल्याला या मॅचचा रिझल्ट देईल. तत्पूर्वी नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. तर सन्मानासाठी बोलूया आपण लगेचच. मी विनंती करेन प्रदीपदादा पाटील बाबा यांना की मंचावर उपस्थित अरुणदादा पाटील सांगडे यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर अरुणदादा पाटील सांगडे यांना विनंती करतो की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर अरुणदादा पाटील सांगडे प्लीज आपण या. आपला शुभ सन्मान इथे मात्र या मंचावर केला जाईल. भाई पाटील या नावानं प्रसिद्ध असलेले अरुणदादा पाटील, प्रदीपदादा पाटील ज्याचा बाबा प्रसिद्ध आहेत, शुभ सन्मान पाहतोय आपण अरुणदादा पाटील साहेबांचा. यानंतर मात्र सुनील पाटील सांगडे यांचाही शुभ सन्मान इथं केला जाईल. यानंतर सुनील पाटील सांगडे यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे प्लीज. यानंतर धनंजयजी पवार साहेब आपला विनंती करतोय की आपला इथे शुभ सन्मान केला जाईल, तर आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. धनंजयजी पवार साहेब एक माजी लेजेंडरी खेळाडू आणि त्याचबरोबर या सामन्यांसाठी एक चांगलं योगदान आदरणीय धनंजय पवार साहेबांचं लागलं आहे आणि प्रत्येक कामामध्ये या माणसाचा चांगला हातभार लाभतोय. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व धनंजयजी पवार साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. प्रदीपदादा पाटील यांच्या शुभ असते धनंजय पवार साहेबांचा सन्मान. यानंतर प्रतीकजी खेत्री यांना विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद धनंजय दादा, आपलं मनस्वी स्वागत. यानंतर शेडोंगावचं हे युवा नेतृत्व प्रतीकजी खेत्री यांचा शुभ सन्मान इथे प्रदीपदादांच्या शुभ हस्ते केलं जाईल. स्वराज्य चषक 2024च्या रजनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रतीकजी खेत्री साहेबांचा सन्मान आपण इथे पाहतोय. यानंतर मात्र रोशन पाटील शेडुंग यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घ्या. रोशन पाटील शेडुंग. तर रोशन पाटील शेडुंग यांचाही शुभ सन्मान इथं केलं जाईल. तर रोशन पाटील यांचा सन्मान इथे पाहतो. यानंतर रंगनाथदादा पाटील सांगडे यांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तर रोहिदास पाटील साहेब आपण यायचं ना आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रोहिदास पाटील या स्टेजवर आदरणीय रोहिदास पाटील साहेब आपला विनंती करतोय की आपण या मंचावर या. मच्छिंद्र पाटील साहेब सांगडे यांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान स्वीकारा. तर मच्छिंद्रदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर मात्र सन्मान केला जाईल सुनील पाटील साहेब, कारण सांगड्यामध्ये कधीही स्पर्धा असू द्या मित्रांनो, एक अनोखी बक्षीस सुनील पाटील यांच्याकडून लगवलं जाते. जय मल्हार एंटरप्राइजेस सर्वे सर्वा सुनील पाटील यांच्याकडून कमाल कॅच घेणाऱ्या खेळाडूला
मात्र CNGची गाडी कार असेल तर ती 1 टाकी फुल केली जाईल. टू व्हीलर्स असेल तर बाईकची टँक फुल केली जाईल पेट्रोलमध्ये. त्याच्यामुळे सुनील पाटील यांचा शुभ सन्मान इथं होताना पाहतोय. प्रदीप दादा क्या बात स्कीम त्यांच्या रात्रीमध्ये आणखीन येईल स्कीम. आणि रोहिदास पाटील साहेब औरंगाबादवरून खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद घेत होते. आणि आज मात्र या स्पर्धेसाठी खास रोहिदास दादा इथपर्यंत पोहोचलेत. तर रोहिदास पाटील साहेब यांचाही शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर यानंतर ज्ञानेश्वर पाटील साहेब बोरले या मान्यवरांना विनंती करतोय की दादा आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ज्ञानेश्वर पाटील साहेब या 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेशजी पाटील यांचे वडील आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. यानंतर अशोकजी पाटील साहेब सांगडे यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अशोक पाटील पण या. अशोक दादा पाटील त्याचबरोबर गीतेश सार्डेकर गीतेश सार्डेकर यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आली आहे. ती म्हणजेच शैलेशसाठी तुमचंही विशेष कौतुक. धन्यवाद. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक कौतुक. आणि वळूया पुन्हा एकदा सामन्याच्या उत्तरार्धामध्ये जिथे असतील रॉक स्टार प्रवीण गायकर सर. चला मी टीमची जी अनाऊन्समेंट केली सुपर 5 मध्ये गेलेल्या 5 संघ 4 संघ आहेत. त्या 4 संघ एका बाजूला असेल गावदेवी अजिवली आई 11 चिंचवली सोहम 11 20-30 जय हनुमान बोरले संघ आणि त्याचबरोबर देवत संघ. या सगळ्यांनी सर्व कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. मी अनाऊन्समेंट केलं होतं जर कर्णधार उपस्थित नसेल तर लकी ड्रॉमध्ये गृहीत धरला जाणार नाही याची नोंद घ्या. चिंचवली संघाचा संघनायक देवत संघाचा संघनायक अजिवली संघाचा संघनायक आणि बोरले संघाचा संघनायक प्लीज आपण या. मनोहर पाटील सांगडे यांचं आगमन झालंय. माझे क्रिकेटपट्टू एक उत्कृष्ट क्रिकेटपट्टू म्हणजे ओळख राहील ते मनोहर पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीण गायकर. धन्यवाद बंधु. बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. सुपर 10 का ये तीसरा मुकाबला आपके सामने पेश होता हुआ जहां पर इस मैच में भी 38 रनों का लक्ष्य है. जो पहला मैच आपने 28 रनों का देखा था वहां पर चेस नहीं हुए और ये मैच आप देख सकते हैं 38 दूसरा भी 38 था वहां पर चेस नहीं हुए. लेकिन इस बार शुरुआत पलटवार करती हुई टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब झांसी आज भूषण टीम में नहीं खेलेंगे क्योंकि शायद उनकी वो टूर्नामेंट जारी है. शायद वो नहीं आ रहे और उनकी जगह उनकी ये टीम इस मैदान के ऊपर खेल रही है. हमारे अनूप भाई होंगे उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. लेकिन इस बार पूरी तरीके से शुरुआत ठोस देते हुए इस समय बात करेंगे तो ये बल्लेबाज बंटी ओरन प्रीमियर लीग जब खेली गई थी वहां पर बाइकरमैन का खिताब बिल्कुल इनके नाम पर दिया गया था. इतने बड़े खिलाड़ी के तौर पर हमेशा इस खिलाड़ी को नवाजा चाहता है. लेकिन इस बार बढ़िया कैच बल्लेबाज होंगे आउट. बहुत बड़ा झटका लगेगा और इसी के साथ बल्लेबाज होंगे मैदान से बाहर. आप देख सकते हैं दोस्तों कि जब भी मैदान के अंदर टीम देवत की चर्चा करेंगे तो फिलहाल उन्होंने 28 रन बचाए थे और देवत 11 टीम के लिए विद्यमान सरपंच देवत ग्राम पंचायत विनोद वामन शेठ वाघमारे इनके ओर से 5000 का इनाम दिया गया. दिनेश रामभाऊ वाघमारे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य देवत और राम परशुराम वाघमारे साहब ग्राम पंचायत सदस्य देवत इनका हम तहे दिल से स्वागत करते हैं और उनकी ओर से ढेर सारी शुभकामनाएं देवत 11 टीम के लिए. बिल्कुल चलिए डीजे बाला भी हमारे साथ जुड़े उनका भी स्वागत करेंगे. जैसे ही बड़ा शॉट निकला था लेकिन उसके बाद पूरी तरीके से बांध कर रखा. टोटल रन है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन 20 गेंदों में चाहिए. अभी भी 32 रनों की यहां पर जरूरत है. सुपर 5 के लिए आखिरी मुकाबला होगा. इससे पहले बोरली टीम सुपर 5 में क्वालिफाई आई 11 चिंचवली क्वालिफाई. उसके बाद आपने देखा कि गावठाण टीम को परास्त करते हुए टीम तर बेलोरी संघ जर जिंकला तर बादल ग्रुप आणि त्यांचे सर्व जीवनजी पाटील साहेब
आणि अरुण शेकडेवाले यांच्याकडून 1000ची बक्षीस दिली जाईल बेलोली संघासाठी. देवर टीम टाइगर 11 देवर टीम बिल्कुल सुपर 5 में क्वालिफाई हो चुकी है और इससे पहले गावदेवी 11 अजूली. अब 5वीं टीम कौन सी बनेगी, इन 4 टीमों में के साथ जुड़ जाएगी और उसके बाद लकी ड्रॉ 5 टीमों में किया जाएगा. बॉलर तैयार ओवर द विकेट से. अच्छी गेंदबाजी है, बल्लेबाज ने आते हुए विनीत पात्रे अच्छे क्रिकेटर बिल्कुल जाने जाते, लेकिन तारीफ करेंगे गेंदबाज प्रणीत गायकर की कि कितना खूबसूरत मारा उनकी गेंदबाजी की ओर से हो रहा है. और खास करके जो बंटी का विकेट लिया ना सुदर्शन, वो विकेट काफी महत्वपूर्ण था. साइश मात्रे 9 गेंदों में फास्टेस्ट 50 का रिकॉर्ड है और 8 गेंदों में 8 छक्कों का विक्रम पिछले 2 साल पहले इन्होंने किया था खुद घरेलू मैदान के ऊपर. लेकिन इस बार हवा में गेंद मौका बनेगा. फील्डर अजय नहीं है, वहां पर किलर थे. अमोल के द्वारा बढ़िया कैच, अनबिलीवेबल, विश्वास नहीं हो रहा ये कैच पकड़ेंगे. कमाल की रनिंग कैच पकड़ा और इसी के साथ दूसरा करारा झटका. पकड़ा. मांगो 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 और मांगो मांगो मांगो. क्या मांग रहे हैं यहां पर, छक्के मांगेंगे या विकेट मांगेंगे? और पूरी तरीके से आज बिल्कुल बात करेंगे दिनेश, बिल्कुल आनंद वो आज बात करेंगे. सभी के सभी मुकाबले कांटे की टक्कर नजर आ रही है और चारों तरफ खचाखच दर्शकों से भरा हुआ आज ये सांगड़े का मैदान. उम्मीद कभी मत छोड़ना, चढ़ाव उतार तो आते ही रहते हैं जिंदगी में, क्योंकि बीते हुए कल को नहीं बदला जा सकता, लेकिन भविष्य हमेशा आपके हाथों में होता है. पहला ओवर का खेल समाप्त. रन संख्या बनी है 6. 18 गेंदों में चाहिए 32 रनों की आवश्यकता. इसके बाद 5 टीमें रहेगी और 5 टीमों में लकी ड्रॉ किया जाएगा. और थोड़े ही समय में आपको मैन ऑफ द सीरीज टूर्नामेंट के लिए जो बाइक रखी है इसका दावेदार आपके सामने पेश होगा. ग्राम पंचायत चिखले सुरेशजी पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य सांगडे यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्याचबरोबर एक उत्तम व्यक्तिमत्व विनेशजी कड़व यांचंही मंचाकडे आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. तो चलिए यहाँ पर नए गेंदबाज आएंगे. अजय माफ कीजिएगा, बेलोली टीम की तरफ से अजय पाटिल. ये हार्दिक पांड्या है, इन्होंने पिछले साल जो डे की टूर्नामेंट थी भागित ब्रदर्स, इनके माध्यम से जो टूर्नामेंट रखी गई थी, धुआंधार अर्धशतक पारी खेली थी और वही पारी के बदौलत इन्हें शायद उस मैच में वो मैन ऑफ द मैच का अवार्ड भी मिला था. और पाली टीम के विस्फोटक बल्लेबाज ने भी जवाब दिया था. रोहित नहीं थे उस मैच में, बारकिया ने भी शायद दमदार बल्लेबाजी की थी. लेकिन यहां पर देखेंगे आप, ये मैच दोनों टीमों के लिए कोई छोटा मोटा नहीं है. हवाई हल्ला किया है, सीधा गेंद को खेला मिड विकेट सीमा रेखा पार साइश मात्रे के बल्ले से. दैट्स अ बिग 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 हिट. अनूप पाटिल AR एंटरप्राइजेस के ओनर, विकी दापोलकर, अनुदीप पाटिल, उमेश घरत, इनके ओर से मयूर पाटिल के लिए छक्कों के हैट्रिक के लिए 5000 का इनाम है. लेकिन देखेंगे यहां पर मैच भी उतना ही इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए. ये कोई छोटा मोटा गली मोहल्ले का मैच नहीं है, ये दो टीमों के बीच में काफी कांटे की टक्कर है. जो जीतेगा वो सीधा जाएगी सुपर 5 में. कम से कम जय चेरवा 11 सांगड़ी की टूर्नामेंट की बात करेंगे तो उस ट्रॉफी का बिल्कुल हकदार बनेगी. जिंदगी में कब क्या होगा ये कोई नहीं जानता. और ये लीजिए, थोड़ी सी मिसफील्डिंग वहां पर विकेट कीपर के द्वारा, कैच इट की मांग जरूर की थी, लेकिन दूसरा रन तेजी का सामने से निकाला. क्या कर रही है, क्या कर रही है मैदान के अंदर बेलोली टीम. और ये 2+1 व्हाइट बॉल का इशारा अंपायर का. 3 रन मुकम्मल होंगे इन 3 रनों की मदद से. हालांकि बढ़ता हुआ स्कोर एक टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. 15 रन 17 गेंदे 23 रनों की आवश्यकता है. अपेक्षा नहीं है कि इस तरीके की खराब फील्डिंग आप यहां से कर सके. जिंदगी में कब क्या हो जाए ये कोई नहीं कह सकता, इसलिए कभी भी बेपरवाह होकर मत बैठो, क्योंकि हर पल तैयार रहो. चुनौती कहीं से भी आ सकती है, बस उसे स्वीकार करने की हिम्मत रखिए और मार्ग हमेशा वहां पर आपको मिलेगा. और इस बार हवा में गेंद
फील्डर है शॉट एक्स्ट्रा कवर में, साइश मात्रे बड़ा झटका मैदान से बाहर। क्या बात है, जरा पूरी चिल कर, लेकिन मैदान के अंदर यही कह रहे होंगे कि इस बल्लेबाज को शांत कर, और साइश मात्रे को मात्र आउट कर दिया। गेंदबाज अजय पाटिल, हार्दिक पांड्या के नाम से मशहूर जरूर ये खिलाड़ी है। आज इनकी बल्लेबाजी के ऊपर एक बार नजर डालेंगे तो जितनी अपेक्षा थी वो अपेक्षा के ऊपर खड़े नहीं उतरे। 5 गेंदों में केवल 3 रन बना पाए। अजूली, बेलौली, अंबिवली ये टीमें आज खेली, और खास करके बेलौली टीम अब तक खेल रही है। अजूली टीम ने बाजी मारी, अंबिवली टीम को परास्त किया, और अंतिम क्षणों में वो सुपर 5 में अपनी दावेदारी पेश की। आने वाली गेंदें बची 16, चाहिए 23 रन। बॉलर रन और बॉल के बीच में अब तक थोड़ा सा फासला कम है, लेकिन उस फासले को क्या यहां पर आगे लेकर जाएगी बेलौली टीम, या आसानी के साथ इस मैच में अपना सिकंजा कसेगी टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब झांसी। नए बल्लेबाज रुपेश करत, बॉडी के नाम से मशहूर है, क्या वो ताकत के साथ स्ट्रोक यहां पर लगा पाएंगे? डॉट बॉल की समाप्ति, एक ही एक डॉट बॉल के लिए तालियां गूंज रही है गाउदेवी बेलौली टीम के समर्थकों की ओर से। और कहीं उनका एक गाना बहुत अच्छा है, हमें आगरी बेलौली से आगरी, क्योंकि उनके नाइट टूर्नामेंट में हमने देखा था कि बढ़िया संगीत है उनके टीम का, उनके गांव का, और बिल्कुल यहां पर आज नाम से भी पूरी तरीके से मशहूर अपना काम दिखाती हुई यहां पर कमबैक करना पड़ेगा झांसी 11 टीम को। और ये भी डॉट बॉल, कमाल की वापसी नजर आती हुई। पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6, उसके बाद आया था वाइट +2, और उसके बाद ये लगातार 2 गेंदें डॉट। प्रेशर यहां पर बनाती हुई मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब झांसी के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला, 14 गेंदें बची है 23 रनों की अभी भी जरूरत है। क्या मैच को बनाएंगे ये 2 बल्लेबाज, क्या गेंदबाज बचा पाएंगे? और ये भी लेंथ पीछे थी, टप्पा उछला, तीखा यहां पर गेंद उछाल लिया और सीधा विकेट कीपर के हाथों में। यह है क्रिकेट, कभी तुम्हारा तो कभी हमारा। इसीलिए क्रिकेट में कहा जाता है कि वीरेंद्र सहवाग ने हमेशा बताया, युवराज सिंह ने हमेशा बताया कि जीवन में आपके पास जब तक है पैसा तब तक दुनिया पूछेगी भाई तू है कैसा। वैसा ही क्रिकेट में है, जब तक तुम्हारा बल्ला है तब तक ठाट है, वरना क्रिकेट में भी आपकी वाट है, क्योंकि प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट, सराव आपको परिपक्व बना देता है। तो ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, फील्डर आएंगे दूर से, 1 रन पूरा, दूसरे की मांग की जा रही है, तू मैं लौटेंगे मैदान से बाहर खिलाड़ी। अंतिम गेंद के ऊपर मिलेगी सफलता। यही गलती की थी अंबिवली टीम ने, और यह गलती की अब झांसी टीम ने, लेकिन निर्णय शायद तीसरे अंपायर की तरफ दिया है। देखेंगे, उनके निर्णय की प्रतीक्षा करेंगे, कैसा होगा इनका यह निर्णय। थर्ड अंपायर के निर्णय की बिल्कुल हम प्रतीक्षा करेंगे, उनका निर्णय क्या है, यह बहुत ही निर्णय रहता है, लेकिन देखेंगे, चर्चा करेंगे। यस, फिंगर ऑफ कोर्स, बल्लेबाज होंगे आउट। बहुत बड़ा झटका मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब झांसी टीम को। 2 ओवर समाप्त हो चुके हैं, रन बने हैं 15। अब आने वाली 12 गेंदें, 16 रन बने, माफ कीजिएगा, आने वाली 12 गेंदें और चाहिए जीतने के लिए 22 रनों की जरूरत। याच दरम्यान पाहू शकाल पलसपे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा दमदार अध्यक्ष सन्माननीय योगेश शेठ लहाने, माजी सरपंच तथा या विभागातील ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष तथा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे सदस्य यांचे या व्यासपीठावरती शुभागमन। योगेश शेठ, आपलं सहर्ष स्वागत। यस डीजे बाला। चोरके को गेंदबाजी के लिए लाया गया है। देखिए, जो गौरी स्पोर्ट्स नेवाली के मैदान के ऊपर अमदा ट्रॉफी खेली गई थी ना, तो वो मैच में मेरे ख्याल से आकाश चोरगे भी नहीं थे और आकाश पवार भी नहीं थे। उन 2 खिलाड़ियों के बावजूद
नहीं होने के बावजूद भी वो मुकाबला जीता था। उसकी वजह थी अभी चोरगे की वो बल्लेबाजी, उनकी वो टर्निंग पॉइंट गेंदबाजी जहां से काटा बदला था। लेकिन कौन ऐसा खिलाड़ी होगा जहां से मेघना शेठ प्रतिष्ठान विट्ठल क्रिकेट क्लब झांसी टीम को इस संकट से बाहर निकाल सकता है। हमेशा भगवान श्री कृष्ण ने कहा है, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। क्या कौन सबसे बड़ा पैदा होगा झांसी 11 टीम के लिए? इस बार चलिए बैकफुट पॉइंट में कैच हिट की मांग थी, मौका था वहां पर और कैच को नहीं लपक पाए पूरी तरीके से। बल्लेबाज मात्र बाल बाल बचे। ये मौका था इनके पास, इस मौके का अगर फायदा लेते तो कहीं ना कहीं और भी दबाव यहां से बनाया जा सकता था। जबरदस्त फाइट दो टीमों के बीच में। आने वाली अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से 11 गेंदों में चाहिए 21 रनों की जरूरत। चलिए इस बार टैप किया है मैच का पूरी तरीके से। लगातार हम बात करेंगे देवट टीम के कंधे समर्थक विद्यमान ग्राम पंचायत सरपंच विनोद शेठ वाघमारे साहब, दिनेश रामभाऊ वाघमारे साहब ग्राम पंचायत सदस्य, राम परशुराम वाघमारे साहब ग्राम पंचायत सदस्य, इनका स्वागत करेंगे। टॉप 5 में इनकी टीम क्वालिफाई हो चुकी है। एक एक रन यहां पर करवटें बदल लेगा, एक एक के साथ दोनों भी टीमें अपने मार्ग में आगे बढ़ती जाएगी क्योंकि अंतिम 10 गेंदें बची है, 20 रनों की जरूरत। माहौल आज कचाकच है, दर्शक चारों तरफ है क्योंकि दर्शक ही हमारे माई बाप है, उनके द्वारा यह टूर्नामेंट अधूरी है। रिवर्स शॉट खेला है, बेहतरीन संपर्क हुआ है डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, फील्डर आते हुए दूर से गुड फील्डिंग। तब तक वहां पर रन मिलेंगे मात्र 2 रन और इसी 2 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है टोटल 20 रन, 38 का लक्ष्य है। अब 9 गेंदे और जीतने के लिए चाहिए 18 रनों की जरूरत। प्रति गेंद के ऊपर बात करेंगे, यहां पर 2 रन बनाने ही पड़ेंगे। अभी अभी मंच के ऊपर आपने देखा परस पे जिला परिषद भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व तथा माजी सरपंच योगेश जी लाहने साहब, इनको आपने देखा। उनके सभी साथी मेहमानों का स्वागत करेंगे और हमारे मंच के ऊपर जो सभी मेहमान मैच का आनंद ले रहे हैं, जिनका नाम हमें कईयों का पता नहीं है, लेकिन उन सभी का हम अपनी तरफ से स्वागत करते हैं। 24 लाइव इवेंट्स की ये आन बान शान आप देख सकते हैं, जिन्हें 7 समंदर खिलाड़ियों का पूरी तरीके से योगदान दिया हमके लाइव के जरिए। संदेश पाटिल आपका स्वागत है, आपके पिताश्री ननेश्वर पाटिल साहब भी यहां पर आनंद लेते हुए। हाफ ट्रैकर की बॉल हुक कर दिया इस गेंद को डीप लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ रोकेंगे, मात्र केवल वहां पर 1 रन मिलेगा और ये गलत क्रिकेट खेली जा रही है। तब तक वहां पर रन पूरे करते हुए 2 और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 22। 8 गेंदे 16 रनों की जरूरत। सभी हाई वोल्टेज ड्रामे आज नजर आ रहे हैं, लेकिन इस हाई वोल्टेज ड्रामे में दर्शकों का भी पैसा वसूल मुकाबला। सुदर्शन आज शनिवार है, आज उपवास का दिन है, लेकिन थोड़ी देर बाद 12 बजने के बाद सभी दो हैं जिनका उपवास छूटेगा वो काफी ताव मारेंगे क्योंकि हमारे कमेंट्री बॉक्स के पीछे जिसको चाहिए मुंडी लीजिए, वज्र लीजिए, लॉलीपॉप लीजिए, सतीश भोपी, ये पूरी तरीके से उनका मैं देख रहा हूं 2 दिन से काफी धमाकेदार चिकन भी उनको कम गिरा, मांग कर रहे थे, लेकिन अब रात्रि के लगभग 12 बजे का समय यहां पर बीता जा रहा है, 11 बजे के आसपास। और चलिए डॉट बॉल की समाप्ति, एक डॉट बॉल के लिए बेलौली टीम के समर्थकों की ओर से तालियों की गूंज हो रही है। 7 गेंदे 16 रनों की यहां पर अभी भी जरूरत है, हार मंजूर नहीं है, जीतना जरूर है, लेकिन कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम बाहर हो जाएगी। बेलौली बनाम झांसी के बीच में आपको मैच ये संपार से कुछ बातचीत करते हुए खिलाड़ी राज और साथी बल्लेबाज मयूर मैदान के अंदर है। मयूर के लिए सुवर्ण मौका है, अगर मयूर के बल्ले से 3 छक्के आते हैं तो अनूप भाई पाटिल इनके ओर से 5000 का इनाम है। अभिषेक सोरगी की शानदार गेंदबाजी, 5 गेंदों में अभी तक 6 रन। एक आध बड़ा शॉट चाहिए इस मैच में अगर कम बैक करना है तो आगे आकर खेलने का प्रयास, क्या कमाल का ओवर टर्निंग पॉइंट। गेंदबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियां, अब समीकरण बदलेगा। 6 गेंदे 16 की जरूरत।
इनके लिए शायद कुछ इनाम रखा गया है, मेरे ख्याल से स्पोर्ट्स साइकिल रखी है, तभी तो इतने रात्रि में अभी भी जागे हुए हैं। कल रविवार है, उनको छुट्टी भी है और आराम के साथ उठना 12-1 बजे। लेकिन टीचर ने जो आपको पढ़ाई दी है ना, वो पूरी करना जरूर, ये मत भूलना, बराबर। साइकिल मिलेगी, रुको जरा सब्र करो। चलिए चलते हैं मैदान की तरफ। 6 गेंदे 16 की जरूरत। जंगल हो या जिंदगी, वही जीतेगा जो मैदान में जी जान से लड़ेगा। क्या मैदान के अंदर जी जान से ये 2 टीमें लड़ेगी? आज दर्शकों का पूरा पैसा वसूल मैचेस आपके सामने नजर आती हुई। अंतिम ओवर में गेंदबाज राकेश मात्रे, मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द गांव बेलोली, सबसे किफायतशीर अनुभवी खिलाड़ी, लेकिन सामने ताकतवर बल्लेबाज है मयूर पाटिल तैयार। और इस बार मौका बनेगा, डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी दूर से आते हुए कैच को नहीं लपक पाएंगे, तब तक मौका मिलेगा बल्लेबाज के पास 2 रन लेने का। और इसी 2 रनों की मदद से, हालांकि बढ़ता हुआ स्कोर है टोटल 24 रन। चलिए अजीवली टीम के कप्तान आइए, चिंचौली टीम के कप्तान आइए, साथ ही साथ देवट टीम के कप्तान आइए और बोरले टीम के कप्तान, यानी कि बोरले के कप्तान मौजूद है, देवत के कप्तान मौजूद है, चिंचौली टीम और उनके साथी अजीवली, दोनों आप कप्तान आइए। उधर मत रुकिए, लकी ड्रॉ इधर करने गए, उधर मत रुको। 5 गेंदे 14 की जरूरत। क्या मैच चल रही है, ये सोचे हम इंसानों की कि एक अकेला क्या कर सकता है, पर देख जरा उस सूरज को, वो अकेला ही चमकता है और पूरी दुनिया को रोशनी देता है। ऑन साइड में मोड़ दिया, मिड विकेट की खिलाड़ी डीप में आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे, रन जोखिम भरा है जरूर। हो ये गलती विकेट कीपर आंद्रे रसल के द्वारा, शायद आकाश थे, ओ माफ कीजिएगा राजेश थे वहां पर, जिनके द्वारा यह गलती हो चुकी है। 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 26। 4 गेंदे 12 रनों की जरूरत है महज इस मैच में, लेकिन देखेंगे कैसा होगा सफर अंतिम 4 गेंदों के ऊपर। डूबकर मेहनत करो अपने सपनों के लिए, क्योंकि कल जब उभरोगे तो सबसे अलग निखरोगे। अभी तक तीसरा सुपर 10 का मुकाबला है, 2 मैचेस में चेस नहीं हुए। क्या ये मैच में उलटफेर होगा, क्या फिर वही बरकरार रहेगा? ये बहुत कुछ सवाल है दर्शकों के मन में, ये सवाल है हमारे आनंद बुआ इनके मन में कि एक भी मैच अभी तक चेस नहीं हुआ। ये सांगड़े समर्थक, सांगड़े टीम के सभी खिलाड़ी, पानी की मांग की जा रही है। यस, तुरंत लेकर जाइए मैदान के अंदर पानी। और जब पानी मैदान के अंदर जाता है तो मुझे महागुरु एमडी गर्गे सर, इनकी पानी की कविता याद आती है। तब तक है संगीत सुनने का मौका, पानी है मैदान में, सुनते हैं जय चेरोबा 11 सांगड़ी की ग्रामस्थ मंडल ट्रॉफी यानी कि स्वराज्य ट्रॉफी में डीजे बाला की धमाकेदार संगीत। धन्यवाद धन्यवाद डीजे। या दरम्यान लगेच सन्मान घेऊया, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करूया। मंगेश पाटील ग्रामपंचायत सदस्याला विनंती करते की आपल्या शुभ हस्ते पंचायतीत मनोहरजी पाटील सांगडे आणि अशोकदादा पाटील सांगडे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। तर मंगेश दादा या आपल्या शुभ हस्ते, इथे मात्र मनोहरजी पाटील सांगडे यांचा शुभ सन्मान केला जाईल आणि अशोकदादा पाटील सांगडे या दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान या स्वराज्य चषक 2024 रणनीमध्ये केला जाईल। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मंचाकडे त्यांचं आगमन झालं। युवा मोर्चा अध्यक्ष पलसपे विभाग बीजेपी, त्याचबरोबर माजी सरपंच योगीजी लहाने यांचंही मंचावर आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। बघा, मॅच संपल्यानंतर कोणी प्रेक्षक मैदानावरती जाणार नाही याची आपण नोंद घ्या, नहीं तो शायद कमिटी काफी स्ट्रांग है, वो कोई भी निर्णय ले सकती है, इसके लिए आप थोड़ा सा संभल कर रहिए। तो चलिए, इस गेंद के ऊपर रन मिलेंगे मेरे ख्याल से 1 रन, रन और गेंदों के बीच में फासला 3 गेंदे 11 की जरूरत। बघा, मैदानामध्ये कुणी जाऊ नका, कारण जर आपण मैदानामध्ये गेलात तर पुढच्या मॅच मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येईल, याची आपण नोंद घ्या। डूबकर मेहनत करो अपने सपनों के लिए। अब नए बल्लेबाज आएंगे आदित्य, जिनके ऊपर
बहुत सारी जिम्मेदारियां बनेगी। वेदिका एंटरप्राइजेस के ओनर सम्मानीय बली शेठ, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने की हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा। क्योंकि क्रिकेट में एक ऐसा वसूल है कि क्रिकेट में कोई बादशाह ना कोई इक्का नहीं होता, जिसका चलता है सिक्का वही सिकंदर होता है। मैदान के अंदर देखेंगे बड़े शॉट के लिए तलाश रही है टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब सासी। 3 बॉल 11 रनों की जरूरत, बॉलर तैयार। इस बार मिस टाइमिंग है, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच ड्रॉप, और ये बाउंड्री तो नहीं जाएगी, पीछे दौड़ रहे खिलाड़ी। अंतिम क्षणों में गेंद को रोका, राजा पलटे दे तीसरे के लिए, लेकिन वहां पर मना कर दिया। 2 रन मिलेंगे। अगर सोचो यहां से आएगा 6 तो टोकेगी किसको? जिसने क्या छोड़ा है वो बहुत टेंशन में होंगे। 2 गेंदें 9 रनों की जरूरत। तब तक लड़ना मत छोड़ो जब तक तय की हुई जगह पर आप पहुंच नहीं जाते। मैच अभी भी बैलेंस है, इस गेंद के ऊपर कुछ ना कुछ चाहिए। इस मैच में अगर बने रहना है तो मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल रकुमाई क्रिकेट क्लब झांसी को अगर पूरी तरीके से यह मैच अपने गिरफ्त में लाना है तो निश्चित तौर पर यहां पर यह गेंद अच्छी फेंकनी पड़ेगी। अच्छी होगी या कोई बड़ा शॉट होगा। बॉलर तैयार, जड़ में डाल दिया इस गेंद को। डॉट बॉल की समाप्ति। समर्थकों का चल्लोश बेलौली टीम के, क्योंकि अब एक गेंद में चाहिए 9 रनों की जरूरत। देखिए बोरली की फुल पब्लिक यहां पर नजर आती हुई, उतने ही तादाद में अजीवली, अब उतने ही तादाद में बेलौली आगे जा रही है, लेकिन एक कदम दूर है, क्योंकि एक गेंद भी अभी बची है मेरे दोस्त। क्योंकि ये किस्सा है कामोड़े के टूर्नामेंट में कि बंटी ठाकुर ने एक बॉल में वो 9 रन खर्च किए थे। इसीलिए थोड़ा सा आप सब्र कीजिए, जब आपकी जीत पक्की हो जाए तो बिल्कुल आप जश्न का मैदान के बाहर कर सकते, अंदर नहीं जा सकते। अगर मैदान के अंदर आप गए, ये बाबू छोटे बच्चे तू साइकिल के ऊपर ध्यान दे, अंदर मत जा वरना टीचर मारेंगे तेरे को। तो चलिए मैच फिनिश। इसी के साथ मैच जीता है, मैदानात जायचं नाही। यस मैच जीता है बेलौली टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। जरा पाटील नोंद घ्या, कदाचित तुम्हाला पेनल्टी होऊ शकते पुढच्या सामन्यासाठी, याची नोंद घ्या।